आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। परितोषच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन ही दिशा आपल्या घरात घुसू पाहते। हां, आणि ती कुठल्या थराला जाऊ शकते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। त्यामुळे आपल्याला तिला एवढं हलक्यात घेऊन चालणार नाहीये। एक्झॅक्टली आई, आपण अजिबात रिस्क नको घेऊया। आपण पोलिसांना बोलवूया का? नाही, नको। हे बघ, परितोष आधीच खूप दुखावला गेलाय आणि आपण पोलिसांकडे गेलो की मीडियामध्ये चर्चा होणार आणि ही चर्चा नकोय व्हायला मला। प्रीतम, एक काम कर, परितोषला आत यायला सांग आणि बाउन्सर्स ना दिशाला बाहेर काढायला सांग। येस प्रीतम। राहुल दादा, त्या परितोषला आत घ्याने दिशाला बाहेर हाकला। आत्या, हा खरंच तुझं फायनल डिसिजन आहे का? तू असं आमच्या बरोबर नाही करू शकत। परितोष, परितोष काय करतोयस? परितोष तू प्लीज आत ये। मला तुमच्यासोबत संसार करायचा, मला संपूर्ण आयुष्य तुमच्यासोबत जगायचं, पण आपण आता इथून जर निघून गेलो ना तर नंतर आपली माणसं आपल्याला नाही स्वीकारणार। प्लीज नको जाऊ, त्यांना सांगा सोडा। परितोष भाऊजी, तिचं ऐकू नका, ती खोटारडी आहे। परितोष तू ऐक, तू इकडे ये। दादा हे बघा, दादा हे बघा, मी आज जोडते। आत्या, आत्या, प्लीज आत्या। प्लीज परिश्वास, आत्या, आत्या, आत्या प्लीज आत्या ऐकून घे ना। आत्या असं वागशील असं वाटलं नव्हतं ना आत्या। मला नाही जायचं इथून। आत्या अगं ऐकून घे ना आत्या, हे बघ ना कसे ओढतायत आत्या। नाही जायचं। प्रीतम, हे सगळं थांबव प्लीज। हे बघ, परितोषचा माझ्यावरचा, या घरावरचा विश्वास तुटता कामा नये। तो खूप भोळा आहे आणि त्याच्यावर अन्याय नको व्हायला। आई, पण आता जर आपण त्यांना थांबवलं ना तर दिशा घरात येईल आपल्या। दिशाचं काय करायचं ते आपण नंतर बघू। अरे यार, पण आता आपण परितोषला नाही गमावू शकत। आई तू प्लीज प्रीतम। सोडा, अरे सोडा आत्या, आत्या प्लीज सोडा। सोडा त्यांना, तुम्ही चला। आत्याने ऐकलं। चला, पहिली स्टेप तर पार पडली। ही अहिल्या मला तिच्या अंगणातून बाहेर नाही काढू शकली। हा दगड माझ्या खूप कामी येणार आहे। अहिल्या, मी आता तुझ्या घरात शिरणार आणि तुझं पर्व संपवून या घरची नवीन अहिल्या होणार।